खूप दिवसांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मी बऱ्याच दिवसांनी लॉंग व्लॉग टाकतीये। तुम्हाला समजलंच असेल की हा व्लॉग ट्रिपचा आहे आणि मी गेले होते कोकणात। आम्ही असे 7-8 लोक होतो आणि इथून गाडी बुक न करता आम्ही बसने गेलो होतो आणि रात्रीचंच ट्रॅव्हलिंग होतं, त्याच्यामुळे संध्याकाळी काहीतरी 9 का 10ची बस होती आणि इतकी जास्त गर्दी होती कारण की मी पहिल्यांदाच एवढ्या रात्रीची बसमधून प्रवास करणार होते आणि फुल नाईट प्रवास होणार होता। बसमध्ये ऑलरेडी सीट रिझर्व केला होता पण आम्हाला लास्टच्याच भेटला कारण की भयंकर गर्दी होती त्या दिवशी। सलग सुट्ट्या आल्या होत्या 3-4 दिवस त्यामुळे आणि आम्ही भरपूर लोक होतो त्यामुळे काहींना जागा भेटली आणि आम्हाला मागेच भेटली। फुल नाईट बसमध्ये झोपलोच होतो आणि त्यानंतर पहाटे आम्ही 6 वाजता काहीतरी पोहोचलो होतो संगमेश्वर स्टँडला, जे रत्नागिरी जिल्ह्यात येतं आणि आम्हाला त्याच एरियामध्ये बऱ्यापैकी फिरायचं होतं, जे की मेन स्पॉट्स होता तिथे जायचं होतं। पण सकाळी सकाळी इतका भयंकर पाऊस पडत होता ना की असं वाटलं होतं पूर्ण प्लॅन फ्लॉप होणार आहे आमचा, कारण की एवढ्या पावसामध्ये फिरणार काय ना। त्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथेच बसून होतो आणि आम्हाला हॉटेललाही जायचं होतं, जे की तिथेच वॉकिंग डिस्टन्स वरती होतं। पण पाऊस थांबायची वाट बघितली तोपर्यंत थोडं उजाडलंही होतं आणि खरंच खूप सुंदर व्ह्यू पण वाटत होता इथला। जरा पाऊस कमी झाला होता त्यामुळे आम्ही सगळे निघालो हॉटेलकडे जायला आणि इथेच 5 ते 10 मिनिटावरती होतं आणि हे कुत्रं पण आमच्या सोबत येत होतं। कोकण म्हणलं की इथला निसर्ग हे सगळं खरंच अप्रतिम होतं आणि आम्ही आमच्या हॉटेलला जायचा रोड हा असा होता कारण की हायवेचं काम चालू होतं तिथे, पण साईडलाच ही नदी आणि हे डोंगर। तिथे हॉटेलला पोहोचलो, छानपैकी फ्रेश झाले आणि हा असा काही ड्रेस वेअर केला होता आम्ही। बाय बाय। कुठे निघालोय आपण नाही माहिती ना। सगळ्यांचा आवरस तोपर्यंत आम्ही असाच थोडाफार टाइमपास करत होतो, इथेच फिरत बसलो होतो आणि आम्ही इकडूनच गाडी बुक केली होती आम्हाला कोकणात पूर्ण फिरण्यासाठी आणि आम्ही दिवसभर फिरणार होतो आणि संध्याकाळी पुन्हा रिटर्न जाणार होतो। इथल्या हॉटेलमध्ये ना आम्ही फक्त अंघोळ करायला फ्रेश व्हायलाच थांबलो होतो, जे की त्यांनी आमचे फक्त 100 रुपये पर पर्सन घेतले होते आणि त्यानंतर आम्ही एका लोकेशनला ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो आणि तिथून समोरचा व्ह्यू हा असा दिसत होता। खरंच खूप भारी वाटत होतं आणि पावसाचं वातावरण वगैरे पण होतं। नाश्त्याला आम्ही मस्तपैकी पोहे आणि उपमा दोन्ही घेतलं होतं आणि त्या दिवशी ना 15 ऑगस्ट होता, सो हे मी 15 ऑगस्टच्या दिवशी फिरायला गेले होते आणि तिथे मस्तपैकी मग जिलेबी पण खाल्ली सोबतच। जिलेबी तर एक नंबर होती कारण की ती मला खरंच खूप आवडते नेहमी आणि 15 ऑगस्टच्या दिवशी जिलेबी नाही खाल्ली तर काय 15 ऑगस्ट सेलिब्रेट केला ना। पण झेंडावंदन मिस झालंय आणि हे मी शाळेत होते तेव्हाच झेंडावंदन असायचं कारण की त्यानंतर पुन्हा भेटलेलंच नाहीये। असो, तुम्ही गेलाय का नाही झेंडावंदनला या 15 ऑगस्टला हे मला नक्की सांगा। आणि त्यानंतर नाश्ता करून आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे निघायला गेलो, पुढच्या म्हणजे पहिल्या। जातानाच सकाळी सकाळी इतका मस्त हा ब्रिज होता आणि त्यामध्ये ही झाडी आणि डोंगर आणि त्यामध्ये नदी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी असंच होतं आणि आम्ही निघालो होतो संगमेश्वर बस स्टॉप पासून 4 किलोमीटर वरती असणाऱ्या या गावामध्ये। हेही संगमेश्वरच गाव आहे आणि इथे ना एक मंदिर आहे ज्याचं नाव आहे कर्णेश्वर। हेही खूप छान मंदिर आहे आणि बरंच फेमस आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडेच गेलो होतो। इथे गाडी पार्क केली आणि हे एक असं मोठं मंदिर आहे, थोडं काम चालू होतं पण या मंदिरामध्ये तुम्ही गेला ना आणि हे मंदिर बाहेरूनच जर बघितलं तर यावरती इतकं छान कोरीव काम केलेलं आहे दगडांवरती आणि खूप अशा वेगवेगळ्या मूर्त्या पण आहेत इथे, ज्याचं मला नाव नाही सांगता येणार आहे पण खरंच खूप सुंदर आणि खूप छान कलाकृती आहेत इथे। हनुमान, गणपती असे बरेचसे देवदेवता ना इथे मंदिराच्या बाहेर असे खूप छान असे कोरलेले आहेत आणि आतमध्ये जरी तुम्ही गेला ना तरी प्रत्येक काम असं एकदम कोरीव आहे। बघितलं तुम्हाला असं जुन्या काळाची आठवण होईल, जे की किती छान होतं। आल्यानंतर इथे नंदीचं दर्शन घेतलं पहिल्यांदा आणि त्यानंतर मग मंदिरामध्ये गेलो। आतमध्ये गेल्यानंतर पण इथे असे 4 खांब होते आणि त्याच्या समोर मंदिर होतं आणि या खांबांवरती पण ना खूप छान असं कोरीव काम केलेलं होतं आणि इथेही शंकरची पिंड पण खूप मस्त होती। सो नमस्कार केला आणि त्यानंतर बाहेर आलो। बाहेर येऊन इथलाच हा मंदिराचा परिसर बघत होतो आणि सगळं कोरीव काम केलेलं ते सुद्धा आणि खरंच खूप सुंदर होतं। सो तुम्ही पण कधी गेलात तर नक्की इथेही या। थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि तिथे जवळच एक 5 मिनिटावरती ना एक वाडा आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं, तर हाच तो सगळा वाडा आहे आणि आम्ही तोच बघायला गेलो होतो। तर हा बाहेरून चांगला दिसतोय पण आतून सगळं पडलेलं होतं, पण आम्ही मागच्या साईडून वगैरे जाऊन बघितलं तर तिथे ना आतमध्ये एक झेंडा होता ज्याच्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचं चित्र होतं आणि हा पूर्ण असा पडलेला होता। हे पाहिलं आणि जो काही आपला इतिहास होता तोही आठवला।
तिथून आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला गेलो. एक 15 मिनिटाच्या अंतरावरती फक्त हे मंदिर होतं आणि याचं नाव आहे सप्तेश्वर, जे की आम्ही असंच बघितलं होतं आणि याचा हा वाला मेन स्पॉट आहे. पण त्याच्या आधी इथल्या शेजारच्याच मंदिरामध्ये गेलो, इथे नमस्कार केला आणि त्याच्या समोरच आम्हाला हे वालं लोकेशन दिसलं, जे की इथून मागून ओढा का काहीतरी वाहत होतं. पण हे जे दिसत होतं ना ते खरंच खूप सुंदर वाटत होतं आणि इथे मग आम्ही मस्तपैकी फोटोज आणि व्हिडिओज काढले. नमस्कार करून तर सगळे इथेच गेले होते काढायला, पण जो मेन स्पॉट होता ना तो हा वाला होता आणि हे तुम्ही खूप व्हिडिओजमध्ये किंवा फोटोजमध्ये पण बघितलं असेल. हे खरंच खूप सुंदर लोकेशन होतं आणि याचे फोटोज पण खूप छान आलेत. पण इथे ही मुलं पोहत होती त्याच्यामुळे मला नीट घेता आलेलं नाही आहे व्हिडिओ, पण आमचं इथे येणं व्हॅल्युएबल ठरलं आणि खूप छान लोकेशन, खूप छान स्पॉट होता. आणि जो आत्ताचा जो क्लायमेट होता ना पावसाळ्यातला तो खरंच खूप भारी होता. सकाळी पाऊस पडला पण आम्हाला दिवसभर ना कुठेच पाऊस नाही लागला, फक्त लास्ट लोकेशन हे करून मग आमचं दुसऱ्या मंदिरांकडे जायचं प्लॅन होता. पण अचानक प्लॅन चेंज झाला आणि आम्ही पोहोचलो गणपतीपुळ्यामध्ये, जे की आमच्या प्लॅनमध्ये एकदाही नव्हतं किंवा मी विचार पण केला नव्हता. पण तो स्पॉट इथून जवळ होता त्यामुळे मस्तपैकी गणपतीपुळ्याला पोहोचलो आणि तिथे गेल्याच ना लाईनमध्ये उभं राहिलो आणि आमची आरतीही झाली. थोडंसं बाहेरच उभं राहायला लागलं होतं आम्हाला, पण दर्शन खूप सुंदर झालं आणि इथल्या गणपती बाप्पाला बघितलं ना की खरंच खूप भारी वाटत होतं, कारण की खूप क्यूट असं गणपती बाप्पा आहे गणपतीपुळ्याचा. त्यानंतर या बीचवरती आलो, तिथेच समोर होता त्यामुळे लांबूनच बघितलंय बीच आणि इथे छान थोडेसे फोटोज वगैरे काढले. थोडंसं पुढे गेल्यावरती समजलं इथे प्रसाद पण आहे, त्याच्यामुळे इथे अशी दाल खिचडी टाईप होती, सोबत बुंदी आणि लोणचं पण दिलं होतं. त्याच्यामुळे आम्ही दुपारचं जेवण तर इकडेच केलं. त्यानंतर आमचा जो मेन स्पॉट होता तिकडे आम्ही गेलो. गेल्या ना खूप जास्त लाईन होती त्यामुळे आम्हाला लांबच उतरायला लावलं. तिथे गाडी पार्क करून मग आम्ही पुढे चालत निघालो आणि तिथे खूप भयंकर पाऊस पडायला लागला तेवढ्यातच. आणि आम्ही गेलो होतो मार्लेश्वरला. हे मार्लेश्वर मारळ या ठिकाणी येतं, पण हे लोकेशन ना खरंच खूप भारी आहे. वरती जायला पायऱ्या आहेत पण जाता जाताना इथे असे भरपूर छोटे छोटे धबधबे बघायला भेटत होते आणि वरती 500 किंवा काहीतरी अशा पायऱ्या आहेत. पण जाता जाता तुम्हाला शॉपिंगचं इतकं काय काय दिसेल ना तिथे की खरंच घेऊ वाटेल. आणि खूप छान असे ज्वेलरी बाकीच्या काही गोष्टी अशा खूप छान इथे भेटत होत्या. पण आमच्याकडे टाईम नव्हतं त्यामुळे आम्ही खूप फास्ट वरती जात होतो, कारण की रिटर्न पण यायचं होतं आम्हाला. आणि आम्ही तिथे पोचलेलोच काहीतरी 6 वाजता वगैरे. आणि तिथून डोंगराचे हे असे काही नजारे दिसत होते, कारण की प्रत्येक ठिकाणी असे धबधबे छोटे छोटे होते. वरती पोहोचलो आणि इथे ना छोट्याशा गुहेमध्ये ती शंकराची पिंड आहे, ते तुम्हाला इथे दाखवेनच मी समोरून. या छोट्याशा रोडमधून आतमध्ये जायला लागतं. आतमध्ये पूर्ण अंधार आहे आणि व्हिडिओ अलाउड नव्हता तरी मी थोडं काढलं मला जसं जमेल तसं. पण इथे फक्त दिव्यांचाच उजेड होता, बाकी पूर्ण अंधार होता गुहेमध्ये. नमस्कार केला आणि बाहेर आल्यानंतर हा वाला मेन स्पॉट होता तिथे, जो की हा धबधबा आणि त्याच्या वरच्या डोंगरांवरून इतके छोटे छोटे धबधबे दिसत होते ना. हे असं मी फक्त फोटोजमध्येच बघितलेलं आहे किंवा पुस्तकांच्या वरतीचे कवर असतं ना त्यामध्ये, आणि स्वतः ओरिजिनल डोळ्यांनी बघत होते मी हे आणि खूप सुंदर वाटत होतं. सो तुम्ही पण कधी आलात तर नक्की इथे या. त्यानंतर आम्ही थोडं पण फिरलेलो नाही आहे तिथे आणि लगेच रिटर्न यायला निघालो. आणि तिथेच खाली आल्यानंतर ना हे एक मार्लेश्वराचं नवीन मंदिर झालेलं आहे, तिथे जायला काही टाईम नाही भेटला मला, पण बाहेरूनच पाया पडलो आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. पुढचा प्रवास म्हणजे आम्ही डायरेक्ट बस स्टॉपलाच जाणार होतो. त्याच्या आधी बाहेर जेवण केलं आणि आमची काहीतरी 9:45ची बस होती, पण ती 10:30ला आली आहे. त्याच्यामुळे तिथेच टाइमपास करायला लागलाय थोडाफार आम्हाला आणि असंच बसून थोड्याफार गप्पा गोष्टी केल्या आणि फायनली आमची बस पण आली. तर हा असा सगळा आमचा ट्रिपचा प्लॅन होता. तुम्ही पण एका दिवसात करायचं असेल तर नक्की करू शकता. असा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.